नमस्कार मित्रांनो, आता आपल्या मोसंबीमध्ये मोगडा आणणं चालू आहे मित्रांनो. हे वारंवार पाऊस येत असल्यामुळं या जमिनीची वल ही जायना नाही. त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये सोयाबीन काढल्याच्या नंतर आता नोव्हेंबर महिना चालू आहे. या महिन्यामध्ये मोगडा आणणं चालू केलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. या प्रकारे मोगडणं चालू आहे मोसंबीमध्ये. आता मोसंबीला फुटण्यासाठी गरज, आता याची गरज आहे. मोसंबीला ओल पाहिजे नाही बुडाला, ओल तोडायची गरज आहे. मुळात दारच तोडण्याची गरज आहे. त्याच्याने कोणी बी मोगडे आणून घ्यावे. बघा, आता आजची पाऊस असल्यामुळे मोसंबीची जड होते, म्हणून तुम्ही असा मोगडा आणून रान फोडून घ्यावे. मग तुमची मोसंबी ताणार येईल. धन्यवाद. बघा, ट्रॅक्टर ड्रायव्हरनं आपल्याला बरीचशी माहिती थोड्या टायमात भरपूर माहिती दिलेली. आणि त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही मोगडा आणल्यानंतर मोसंबी तानावर येईल आणि फुलामध्ये व पिकामध्ये जास्त वाढ होईल. त्याच्यासाठी मोगडून घ्या. आणि मित्रांनो, वल या जमिनीची वारंवार पाऊस येत असल्यामुळं वल वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जी गरज आहे ती वल तोडण्याची. आणि दुसरं कोणतंच यंत्र याच्यामध्ये चलत नाही. वरवरला दुसरं यंत्र कोणतं चलत नाही. रोटावेटरही चलत नाही. बघून घेऊ शकता, एकदम ओलं रान आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये गरज जी आहे मोगडा आणण्याची. आता मोगडा एकदम असा चांगला, एकदम चांगल्या प्रकारे घुसतोय. हे बघा, तर आपण मोगडा हाणण्याचा अवलंब त्या मोसंबी शेतीमध्ये केलेला आहे. आणि मोगडा हाणल्याच्यानंतर जमिनीची निश्चित वल कमी होईल आणि जे मोसंबीला फुटवा जास्त फुटल. यावर्षी जास्त पाऊस येत असल्यामुळं आम्ही रोटावेटर आणण्याचा प्रयत्न केला होता, पण ते काय त्याच्यामध्ये चाललेलं नाही. जास्त पेंड लागायला लागले. त्याच्यामुळं आम्ही आता मोगडा हाणून घ्यायला लागलेलो आहे. बघू शकता, ट्रॅक्टर ड्रायव्हर शरदराव आढाव, राहणार शिंदे वडगाव या ठिकाणचे. आणि त्यांच्याकडं रोटावेटर चलत नसल्यामुळं त्यांनी मोगडा यंत्र हे जोडलेलं आहे. एकदम चांगल्या प्रकारे मोगडा चालतो आणि जेणेकरून मोसंबीतील वल ह्या मोगड्याच्या आणल्यामुळं कमी होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.